मतदारांचा उत्साह आहे तर जळगावमध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे, शुकशुकाट आहे। जळगाव जिल्ह्यामधल्या एरंडोल विधानसभा क्षेत्रातल्या वडगाव मतदान केंद्र क्रमांक 214 वरती मतदारच नाहीयेत। त्यामुळे मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपला जेवणाचा कार्यक्रम सुरू केल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। एकीकडे गडचिरोली सारखा संवेदनशील किंवा ग्रामीण भाग असो तिथे मतदानाची टक्केवारी राज्यात सर्वाधिक पाहायला मिळते, तर दुसरीकडे जळगावमधल्या एरंडोल विधानसभा मतदार क्षेत्रातल्या वडगाव मतदान केंद्र क्रमांक 214 वरती मतदान करण्यासाठी नागरिकांची गर्दीच नाहीये आणि मतदारच इथे नसल्यामुळे मतदान करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी चक्क जेवण सुरू केलंय। तर मतदान केंद्रावरती कमालीचा शुकशुकाट दिसतोय। खरं तर राजकीय पक्ष पहिल्यापासून प्रत्येक उमेदवार असोत, राजकीय पक्ष असोत, सर्वांनी मतदान जनजागृती केली आहे। अधिकाधिक संख्येनं मतदान करण्यासाठी बाहेर यावं असं आवाहन सातत्यानं केलं जात आहे। परंतु इथे परिस्थिती थोडीशी वेगळी पाहायला मिळते। जळगावच्या एरंडोलमधल्या एका मतदान केंद्रावरती बूथ क्रमांक 214 वरती मतदारांची संख्या इतकी रोडावली आहे की हे सगळे कर्मचारी अतिशय निवांत दिसतात आणि या सर्वांनी चक्क जेवणाला सुद्धा सुरुवात केली आहे। खरं तर मतदानाच्या दिवशी अशी फुरसत किंवा असा निवांतपणा स्वाभाविकपणे कोणत्याही मतदान केंद्रावरती कर्मचाऱ्यांना मिळत नाही। आपले जळगावचे प्रतिनिधी विजय पटेल सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, असं काय झालं की या मतदान केंद्रावरती मतदार फिरकतच नाहीयेत? मॅडम, विक्रम पालघरचा आहे मी। आपल्याकडनं पालघरची माहिती आम्ही निश्चितपणे जाणून घेऊ, परंतु एरंडोल मतदारसंघामध्ये ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। बूथ क्रमांक 214 वरती मतदार न आल्यामुळे इथे कर्मचाऱ्यांनी चक्क जेवणाला सुरुवात केलेली आहे। मतदान केंद्रावरती हा शुकशुकाट दिसतोय। अधिकाधिक संख्येनं लोकांनी मतदानाला प्रतिसाद द्यावा, मतदानाची आकडेवारी टक्केवारी वाढावी या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न केले जातात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं, वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडनं। पण असं असताना जळगावमधल्या एरंडोलमधल्या 214 क्रमांकाच्या बूथवरती अशी परिस्थिती आहे की मतदारच उपस्थित नाहीत। त्यामुळे मतदान अधिकारी आणि कर्मचारी इथे चक्क जेवायला बसलेले आहेत। मतदानाच्या दिवशी इतका निवांतपणा मिळणं खरं तर खूप जास्त कठीण असतं, परंतु मतदारांची संख्या रोडावल्यामुळे किंबहुना मतदारच नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आपला जेवणाचा कार्यक्रम सुरू केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काही गावं किंवा काही बूथ असे सुद्धा आहेत की जिथे गावानंच बहिष्कार टाकलाय। कुठे विकास कामं झालेली नाहीयेत, कुठे वाद आहेत आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या काही गावांनी मतदानावरती बहिष्काराचा सुद्धा निर्णय घेतलाय। पण ही वेगळी परिस्थिती एरंडोलमधली आहे। एरंडोल विधानसभा क्षेत्रातल्या वडगाव मतदान केंद्र क्रमांक 214 वरती मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांनी चक्क डबे उघडून जेवणाला सुरुवात केली आहे, कारण इथे मतदारांची संख्याच रोडावलेली आहे। कुणीही मतदार इथे फिरकत नाहीये आणि या मोकळ्या वेळेत किंवा फावल्या वेळेमध्ये कर्मचारी जेवण करतात। यामध्ये जास्त